नागपुरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने एका कुटुंबाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले। हातावर पोट असलेल्या मेस खानावळ व्यावसायिकाच्या घरात आणि खानावळीमध्ये पाणी शिरलं। तयार अन्न, धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि उदरनिर्वाहाचं साधनही पाण्यात वाहून गेले। नागपूरच्या स्नेहा नगरातील निलेश चिंचोळकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। रात्रभर शेडमध्ये आश्रय घेत त्यांनी आपला जीव वाचवला। आता डोळ्यांसमोर उभं आहे ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर, पाण्यात बुडालेली स्वप्न आणि उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता। प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आर्त मागणी यांनी केलेली आहे। या संपूर्ण संदर्भात याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडवली आहे आणि अनेकांचं मोठं असं नुकसान झालंय। आता आपण स्नेहनगर परिसरातील चिंचोळकर कुटुंबाकडे आहे। खरं तर खानावळ हे कुटुंब चालवतं आणि त्यांच्या घरात अतोनात असं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो फ्रीज सुद्धा अक्षरशः टेबलावर ठेवावं लागलेलं आहे। घरात पाणी घुसल्यामुळे अतोनात नुकसान झालंय। खानावळ चालवतात हे दाम्पत्य कुटुंब संपूर्ण, पण कालच्या पावसामुळे होत्याचं नव्हतं असं चित्र झालेलं आहे। आपण बघू शकतो घरचं देवघर असो किंवा इतर साहित्य असो सगळं घराच्या बाहेर काढावं लागलं। कालचं दृश्य अतिशय भयावह होतं। 4 ते 5 फूट पाणी या परिसरामध्ये होतं। चिंचोळकर कुटुंबातले सदस्य आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काल काय परिस्थिती होती, किती नुकसान झालं त्यांचं आणि कशा पद्धत काय काय मदत आली, काय काल किती नुकसान झालं आणि किती पाणी होतं। काल जवळपास इथं 3-3.5 फूटच्या वरतं पाणी होतं आमच्याकडे। आम्हाला वेळ मिळाली त्याच्यामुळे आम्ही फक्त मी माझी मुलगी मिसेस आम्ही बाहेर निघालो। मुलं तर शाळेत होते, पण नंतर आम्हाला काही सावराची वेळ भेटली नाही। आमचा फ्रीज वगैरे असं पूर्ण खाली पाण्यात तरंगत होता। सिलेंडर बाहेर वाहत गेले। अन्नधान्य जे माझं जमा अन्नधान्य होतं ते पण सगळं खतम होऊन गेलं पूर्ण। म्हणजे खरं तर तुमचं खानावळ आणि मेसचे डब्बे तुम्ही चालवतात, काल सगळं होत्याचं नव्हतं झालं। हो, पूर्ण जसं आता तुम्ही बघू शकता टमाटर, कांदे सगळे बाहेर तरंगत आहे। आमच्या तो काहीच नाही उरलाय आता। मदतीची कोणी म्हणजे येऊन पाहणी केली, काही मदतीची अपेक्षा? नाही अजून पण तर अजून कोणी मदतीची पाहणीनं आश्वासन कोणीच नाही दिलं। कोणी मनपाचे अधिकारी कर्मचारी नगर नाही, माननीय शिवनदानी मॅडम आल्या होत्या। त्यांनी वास्तविक पाहता परिस्थिती पाहिली की इकडे पाण्याचं खूप आहे आणि त्यांनी तोडगा काढायचं आश्वासन दिलं आहे। तसं काय काल खरं बिकट अशी अवस्था होती। खरं तर हा तुम्ही अगदी संघर्ष करून रोजचं जीवन जगत असतात, मेसचे डब्बे चालवतात, पण काल सगळंच उद्ध्वस्त झालं। मला काहीच सुचतच नव्हतं। पाणी येऊन राहिलं होतं, आम्ही बाहेर निघून गेलो, कारण की हे म्हणाले की तू आपला जीव पाहते की घरातलं सामान बघत बसते बा। म्हणजे आपण बघू शकतो मोठी अशी वाताहत झालेली आहे। स्नेहनगर परिसरामध्ये यांचं संपूर्ण मेसचा व्यवसाय चालतो, घरातून मेसचे डब्बे चालतात, पण कालच्या पावसामुळे अतिशय नुकसान झालं आणि खरं तर त्यांच्या डोळ्यातले अश्रू बरंच काही बोलून जातात आहे। या नुकसानीनंतर अगदी खरं हातावर पोट असणारे हे लोक आहे, रोजचे डब्बे लोकांना देतील त्याच्यातून जो व्यवसाय होतो तो होतो, पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। घरचं जे साहित्य सिलेंडर असो, घरचं अन्नधान्य असो किंवा सगळं काही पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। आता त्यांना एक मदतीची अपेक्षा आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे दुःखाश्रू आहेत तेच सगळं काही बोलून जात आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।